का का मेंढरावणी केसाचे नुसते तुझे केसच मेंढरावणी नाहीत की तर डोकं बी तसंच आहे की तुझं. आता असलं पावसाळ्यात कुणी तुझ्या घातलं होतं काय असलं चिक? पर्याय नाही आता माझ्याकडे राहिलाच नाही. शिलाईच्या कामामुळे मला वेळ भेटलाच नाही. आणि भिजत आपल्याला वाळी नाही डबल भिजत आता मी पडत हो काही. आणि आता ही नाही वाळल्यास पुन्हा असं बी वाटलं आहे तसं बी वाटलं आहे. 2 आजारी आहे तसं करायचं नाही. गेले तर गेले 100 रुपये पर्याय नाही. एखाद्या आता हवा ही सुटली या आज शेवट पैसो नाचा गोल गोल टाकायचं त्या बी तुटायच्या फटाफट टाक मोठ्या मोठ्या पटपटन हो मोकळा आता. पर्याय नाही. कामावरती धंदा करायचा लय मोठ्या बी टाकलं किती कमाल आहे का आता असलं पावसाळ्यात कोण करतंय का बरी. भिजू घातलं होतं रातभर पाऊस बंद नाही आताशी पाऊस उघडलाय पुन्हा आणखीन आणून छतावर घातलं शिक धडकोळा करून बी नेता येणार ना काहीच करता येणार. आणि भिजू घालायचं 2 दिवस आणि मग पुन्हा टमाट्याचं काढायचं आणि पुन्हा मग उकंड्यात त्याचं पाणी फेकून द्यायचं कळलं. तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर बघा आता सकाळ सकाळ आमची कशी असते. आता मम्मी ब्लाऊज शिवाय बसलेली आहे, पप्पा साडी इस्त्री करतायत, गणू तिकडं गंभीर होऊन बसलाय. बघा मैत्रिणींना कशी धावपळ आहे सकाळ सकाळ. दात घासले, तोंड धुवायचं राहिले, आंघोळीला जायचंय, पाणी तापायले म्हणून म्हणलं तोपर्यंत वेळ नको वाया घालवायला. आमच्यात 5ला लाईट जाते 8ला येते. लय प्रॉब्लेम आहे सकाळी उठून कोणतंच काम करता येत नाही. हा ब्लाऊज मला अर्जंट द्यायचा आहे, कालच द्यायचा होता पण काल इतकं कस्टमरचं काम होतं ना, म्हणजे असं छोटे छोटे कामं राहिलेले. साड्यांना पिको फॉल हे बसवला रात्री. पूर्ण स्टोनची साडी होती ना, तेव्हा काय साडीला मी पूर्ण स्टोनची साडी असून देखील पिकोच्याच मशिनीवर फॉल बसवला. ह्या साडीला माझ्या 2 सुया वेस्ट गेल्या म्हणजे तुटल्या, डॅमेज झाल्या. कुठे गेला फॉल ठाव का. रात्री बसवलाय फॉल. हो काय पिकोची मिशनीवर ह्याचा फॉल बसवलाय. मागच्या वेळेस बसवले होते साध्या मिशनीवर. पुढून दाखव ना, सरक ना करून. पुढून वर्क कसं आहे तसा बसवला. पुन्हा एकदा गडी मैदानात आला आणखी. हा पुन्हा एकदा आमचा इस्त्रीचा बिझनेस सुरू झालाय. पुन्हा एकदा म्हणजे 2011 साली का ना मी सुरू केलं तर आम्ही जानू आमची 6 महिन्याची होती त्यावेळेस तवा लातूरहून इस्त्री आणून ते सुरू केलं तर आम्ही बिझनेस. आणि ही बघा मी किती वर्षाची होते. साडी आहे किती वर्षाची. 6 महिन्याची. अयो ह्याच्यावरचा ब्लाऊज पीस कुठे गेला. ठीक आहे होता ना तिथंच. नाही ना निघाला का गुशीनं. हे बाई तू शांत. कुठे ब्लाऊज पीस. तर बघा पूर्ण स्टोनची हे बघा इथं होता बघा ब्लाऊज पीस. हा ह्यातच आलाय. बघा बघा मम्मी बघा ही पूर्ण स्टोनची साडी आहे. बसवलाय ह्याच्यावर फॉल तर बसवलाय. हात शिलाई करायची राहिली ते काम आता मी उरकून घेणार आहे ते ब्लाऊज कम्प्लीट झाल्याच्या नंतर. आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही टेलर मैत्रिणींना ह्या ब्लाऊजच्या गळ्यासाठी आयडिया जर असेल तर मला सांगा. बघा ना कस्टमर साड्या घेते सगळं करते. समजा आपण पाठीचा बी भाग इथं जर काढायचं म्हटलं तर इकडं जॉईंटच येणार ना. कसा शिवायचा ब्लाऊज आणि कसा नाही. आता बॅक साईड एकदम त्यांनी की कोपऱ्यावर दिली. फक्त 3 ते 4 इंचाचाच कपडा इकडे एक्स्ट्रा आहे डिझाईन पासून. आणि माप मोठा आहे. आता त्यात कसा ब्लाऊज ॲडजस्ट करायचा कसा नाही नक्की एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. म्हणजे मला थोडीशी तुमच्याकडून थोडी माहिती भेटेल ह्याच्याबद्दल. आता हे ब्लाऊज पीस बघा किती सुंदर आहे. सुंदर भरपूर आहे. बघा इकडं त्याचे हात आहेत. हात आहेत म्हणजे स्लीव्सची डिझाईन आहे. स्लीव्सची डिझाईन इकडून आहे, गळ्याची डिझाईन तिकडून आहे. बघा किती डोक्याला टेन्शन आहे कसं शिवायचं. बघा आमच्या पप्पाची एक साडी इस्त्री झाली. सिंपल कस्टमरचे ब्लाऊज शिवाय सुरू आहे. आता नवरीची ऑर्डर आहे अजून एक, ती आता कम्प्लीट करायची.
लवकरात लवकर कंप्लीट करा. ब्लाऊज कम्प्लीट करून द्यायचे तर मी सांगलं लवकर लवकर कंप्लीट करा. सुरूच आहे. जसं काय मला शिवायचंय मी ह्याची बालकी ना. आता मस्त आता उठते, आंघोळ वगैरे करायची, चहा वगैरे प्यायचा. आजचा तिसरा दिवस आहे. मीच स्वयंपाक करायला सकाळचा संध्याकाळचा. हा 2 दिवस मग मीच केला की ग. साडी द्यायची 100 रुपये घ्यायचे, साडी देऊन 100 रुपये घेऊन यायचे. सकाळ भवानीला तुम्हीच जा म्हणा, तुम्हीच द्या म्हणा. तुम्ही आधीच पैसे घेऊन खर्चले असते तर आम्ही काय बोलावं. ही आपल्या धंद्याची गोष्ट. बाकीचं राहिला सामान काय देणं नाही. आपला पैसा घ्यायचा, त्यांचं काम करून द्यायचं. नाही तशी मी आहे व्यवहाराला, क्लिअर करून घेते त्यांच्याकडून, पण ते तुमची तुम्ही बघा. त्यांचं बाकीचं घेते मी सगळं व्यवस्थित करून त्यांच्याकडून. बघा मैत्रिणींनो, आता काम भरपूर आहेत. असे परत मला माझ्या आईकडे जायचंय, कामाचा लोड आहे. आईला ब्लाऊज शिवून घेऊन जायचंय परत मला तर नाहीतच. काय झालं आज मी ना आईच्या साडीला मला पिको करून देते, मी फॉल बसवते. म्हणजे फॉल बसवून दे, मी हात शिलाई करते फॉलला. सॉरी, नीट करा साडी तरी. गोदड्याला लावायची. अरे बापरे. खरंच ग खोटं बोललाय. चला मैत्रिणींनो, पुन्हा आता बघू आपण आंघोळ घेऊन जाण्यासाठी काय काय तयारी होती, काय काय नाही. तोपर्यंत कमी आहे. आईला इथंच ठेवून यावं लागतं या. आता दिसायले बघा मी आई. हिच्या जीवाला लाजच नाही. आई बघा की काय करायले. आपण दिसणार मीच करते, माझी माय तशी चलत नाही ती का ताड्यानं. काय बघायला लागली तू माझ्या. तुला लाज कशी वाटत आहे का आधीचं संसार करताना? काढायले नाही का तुझं नाही काढायले. काय आहे तुझं? बघा मैत्रिणींनो, सकाळचा ब्लाऊज मी जे धरला होता हातामध्ये तो कम्प्लीट करून त्यांना दिला. एक ड्रेस फिटिंग करून दिला आणि आता 2 ब्लाऊज कापले. त्याच्यावर एका ब्लाऊजला काजा बटणं केले आणि कपडे वगैरे धुवून घरातलं थोडंसं काम आवरून हे बघा. आता मी सध्याला 2 ब्लाऊज झाले. त्या साडीचा फॉल मी काल रात्री लावून घेतला होता. आता म्हणलं चला हात शिलाई करून घ्यावी, कारण काही कस्टमर उद्या जाणार आहे. पुण्याचं कस्टमर आहे आणि त्यांची साडी आणि एक ब्लाऊज त्यांना द्यायचं इमर्जन्सी. अजून एक साडी आहे पण मला त्या कलरचा फॉल नाही भेटला म्हणून मी ठेवलं आहे. मग बघू आता ते काय म्हणतात ते.